BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. मराठी वैचारिक निबंधानं काय आपल्याला योगदान दिलेलं आहे त्या निबंधाकडे एकूणच आज दृष्टिक्षेप आपण टाकू. आणि जे काही निबंधकार आहेत, काही भाषांतर काळ असेल, त्याच्या अगोदरचा असेल, कोश वाङ्मय करते, 5 वाङ्मय सेवक, असे काही टिपेसाठी जे विचारले जातात त्याचे मी झेरॉक्स कुठे ठेवणार आहे ते सांगणार आहे आणि मग तुम्ही ते मिळवायचे आहेत आणि अभ्यास करायचा आहे. आज मात्र मराठी वैचारिक निबंधाचं योगदान काय आहे त्यासंबंधी विचार करायचा आहे. मित्रांनो, वैचारिक धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे आणि हे सर्वश्रेष्ठ धन वैचारिक वाङ्मयानं म्हणजेच निबंध वाङ्मयानं, नियतकालिकानं या कालखंडामध्ये जन्म दिला, वाढवला, विकसित केलं. मराठी वैचारिक गद्याचा निबंध वाङ्मयानं पाया घातला. इंग्रजामुळे मराठी वाङ्मयाचा विकास झाला आणि भाषेचाही विकास झाला. ज्या इंग्रजी अधिकाऱ्यानं मग त्याच्यामध्ये एल्फिन्स्टन असो, मेजर कॅन्डे असो, विल्यम कॅरे असो, मिरे मिचेल असो, या लोकांनी आणि त्याचबरोबर आपल्या 5 वाङ्मय सेवकांनी म्हणजे बाबा पद्मनजी मुळे असतील, हरिकेशव पाटरे असतील, जगन्नाथ छत्रे असतील, दत्तोवामन पोद्दार असतील, भाऊदाजी लाड असतील, असे कितीतरी आपल्याला सांगता येतील की यांनी मराठी वाङ्मयाची त्या काळामध्ये जेवढी सेवा केली, जी ब्रिटिशाने जेवढी मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीसाठी प्रयत्न केले तेवढे प्रयत्न नंतर झालेले नाहीत असं खेदानं म्हणावं लागेल. या मराठी साहित्याचा आशय, विषय, अभिव्यक्ती इंग्रज इथं आल्याच्या नंतर बदल झाला. नवशिक्षित पिढींच्या वैचारिक मंथनातून, नव्या विचारातून मराठी वाङ्मयाचा विकास झालेला आपल्याला दिसतो. त्या पाश्चात्य विद्यामुळे, बौद्धिक आणि ज्ञान आणि विज्ञानामुळे अनेक क्षेत्रामध्ये विचारशाखेमध्ये परिवर्तनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून हा संपूर्ण कालखंड भारताच्या वैचारिक मंथनाचा, महाराष्ट्राच्या वैचारिक मंथनाचा आणि मन्वंतराचा आहे. आणि म्हणून बहुजन समाजातील लोक शिक्षण इंग्रजाच्या काळामध्ये खुलं झालेलं आहे. त्याच्या अगोदर येण्याच्या अगोदर इथं शिक्षण खुलं नव्हतं, काही बंदी होत्या. शिक्षणावरही बंदी असल्या कारणामुळं विशिष्ट लोकांना शिक्षण दिलं जात होतं. त्याचा थोडासा सविस्तर विचार पुढं करूया. समाजातील लोकांना, सर्व समाजातील लोकांना शिक्षण खुलं झाल्याने सज्ञानाने शिक्षित झाले. अस्पृश्यांना, स्त्रियांनाही माणूस म्हणून या ठिकाणी वागवलं गेलं पाहिजे म्हणून त्या संदर्भातही शिक्षण खुलं झालं. आणि इंग्रजामुळे या महाराष्ट्राचं एकूण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन जीवनामध्ये महाराष्ट्रामध्ये बदल झाला. मवाळ जहाल विचारातून राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती वाढीस लागून त्याच्यातून पुढे चालून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या इंग्रजी विद्येमुळे, नवे तंत्रज्ञानामुळे, वैज्ञानिकतेमुळे भारतीय शिक्षित जो झालेला होता तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मचिंतन करू लागला, आत्मपरीक्षण करू लागला, निरीक्षण करू लागला, तर्क वितर्क करू लागला, योग्य अयोग्य तपासू लागला आणि भारतीय पाश्चात्यांच्या त्रुटी, त्यांचे दोष, त्यांचं खंडन मंडन करू लागला. आणि भारतातील जात, धर्म, अंधश्रद्धा, सतीप्रथा, बालविवाह, बलुतेदारी, स्त्रियांचं शोषण, दैववाद, कर्मकांड याच्याविषयी परखडपणे तो भाष्य करू लागलेला आहे. आणि म्हणून आणखीन की याच काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानता आणि जाती निर्मूलन
आणि व्यवसाय स्वातंत्र्य आदी विषयांचा अनुषंगानं पुरस्कार करून हे विचारवंत ते विषय मांडत बोलत आहेत आणि उक्ती आणि कृतीही दाखवत आहेत. म्हणून हिंदू धर्म कर्मठ, ख्रिश्चन प्रगत, धर्मचिकित्सा या पद्धतीने केलीही जाऊ लागलेले. धर्म सुधारणेने समाज सुधारेल म्हणून धार्मिक चळवळी या काळामध्ये उभारल्या आणि त्याच्यातूनच ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, अलीगड मुस्लिम स्कूल आदी धार्मिक संस्था या काळामध्ये उभारल्या. म्हणून विचारवंतांनी, निबंधकारांनी, प्रज्ञावंतांनी, समाजसुधारकांनी या काळामध्ये ईश्वर असेल, कर्मकांड असेल याच्याविषयीही परकड बोलू लागले. बहुजन आणि स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले त्याच्याबद्दलही प्रकट बोलू लागले, लिहू लागले आणि समाजामध्ये सुधारणा घडून आणू लागले. गोपाळ गणेश आगरकरांचा बुद्धिवाद, विवेकवाद, ध्येयवाद, सदाचार, नीती, निष्ठा, लोकसेवा, सत्यनिष्ठा या तत्वांचा आग्रह त्याने धरला. सुधारणावादाची तात्विक बांधणी केली. विवेकानंदांनी पाश्चात्य पौरात्य एकत्रित सामावून घेण्याचा, मानवता दाखवण्याचा, त्या विचाराची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक यांनी केसरीतून राष्ट्रवादी विचार मांडून राष्ट्रभक्तीची चळवळ या काळामध्ये उभी केलेली आपल्याला दिसून येईल आणि त्याला विष्णुशती चिपळूणकरांना पुष्टी दिली आणि राष्ट्रवादाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊन एक सावरकरचं स्फुल्लिंग राष्ट्रवादाचं या काळात निर्माण झाला आणि संपूर्ण समाज चलेजावच्या गांधीजीच्या आंदोलनामध्ये उतरला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे सर्वश्रेष्ठ कर्म गीतांजलीमधून मानण्यात आलं आणि चलेजावच्या आंदोलनामध्ये ही माणसं सामील झाली. म्हणजेच या देशाला पुढे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र, निशस्त्र, क्रांतिकारक, कलावादी, साहित्यिक, विचारवंत, प्रतिभावंत या सर्वांचं योगदान आहे. आणि मग हा शिकलेला वर्ग या काळामध्ये या देशासाठी काहीतरी करावं म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आणि पुढे स्वातंत्र्य सावरकरांनी या देशासाठी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला गतिमान केलं. सामाजिक सुधारणेपेक्षा राजकीय स्वातंत्र्याला त्यांनी या काळामध्ये अग्रक्रम दिला. अगोदर स्वराज्य मिळवणे ही भूमिका घेतल्याने सुधारणा या पुढे होत राहतील अशी मांडणी जहाल आणि मवाळामधून झाली. आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा आग्रह धरला आणि त्यातून जहाल मवाळ विचाराचे गट पडले आणि पुढे महात्मा फुले यांनी अविद्येमुळे मागासवर्गीय, अस्पृश्य आणि स्त्रियांचं मोठं शोषण झालं म्हणून शिक्षण द्यायला सुरुवात केली. कृष्णराव भालेकरांनी या विचाराची प्रेरणा दिनबंधू नावाचं नियतकालिक काढला आणि बहुजन समाजाचे प्रश्न, समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्त्रियांचे प्रश्न प्रामुख्याने या दिनबंधूमध्ये मानले जाऊ लागले. भारतीयांचं खरं तर इंग्रजांनी आर्थिक शोषण केलं त्याची मांडणी लोकहितवादी तरखडकरांनी अधिक केलेली आपल्याला दिसेल. इंग्रजी शोषणाच्या विरुद्ध समाज मन या काळामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. लोकांना शिक्षण देणं, ज्ञानप्रसार करणं, बहुतेक विद्येचा परिचय करून देणं हा हेतू या निबंधामागे आहेच. मराठी वाङ्मयाने मराठी वाङ्मय प्रकारामध्ये बदल केले. सुधारणावाद विचाराला प्रतिसाद या काळामध्ये त्याने दिला आणि वैचारिक साहित्याचा या समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे राहिले. म्हणून या प्रकार समाज प्रवाहामध्ये तळागाळातील लोकांना आणण्यासाठी, जातीभेद निर्मूलन करण्यासाठी, स्वातंत्र्य, शोषण याच्याविषयी हे निबंधकार या काळामध्ये बोलू लागले आणि लिहू लागले. म्हणून निबंध वाङ्मयाच्या वैचारिक घुसणीमधून समाजाला एक दिशा मिळाली. शिक्षण क्षेत्रामध्ये बदल झाला. अनेक शाखा, अनेक शाळा, महाविद्यालये इथे निघाली आणि सर्वच प्रश्न कायद्याने सोडवता येत नाहीत. त्यासाठी वैचारिक जाणीव प्रगल्भ केल्याने समाजामध्ये समतोलता या काळामध्ये आली. आणि इंग्रज बुद्धिवादी, विज्ञानवादी होते. त्यांनी भारतात आल्याच्या नंतर अनेक मराठी शब्दकोश असतील, मुद्रण व्यवस्था असतील, शालेय ग्रंथ असतील, व्याकरण असतील, वृत्तपत्र असतील, नियतकालिका असतील, निबंध असतील, या राजकीय सामाजिक याच्यातून विचार त्यांनी मानले गेले आणि मराठी वाङ्मयाची सेवाही केली. हे भारतीय विचारवंत, अभ्यासक, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ विचार करू लागलेले आहेत. पाश्चात्याने भारतीयांच्या वैचारिक मंथन सुरू झालं आणि वृत्तपत्रा, नियतकालिकातून ह्या विचाराचं मंथन सुरू झाल्याच्या नंतर मराठी वैचारिक गद्याचा या कालखंडामध्ये विकास झाला. काही विचारवंतीने राष्ट्रभक्ती मांडली आणि काहींनी सामाजिक सुधारणेचा आग्रह धरला आणि सामाजिक समस्या त्याच्या अनुषंगाने जुलूम, अत्याचार याला वाचाही फोडली आणि सुधारणावाद रुजवला.
जातीचा धर्माचा उपयोग बहुजन समाजाचं शोषण करण्यास झाला, त्याच्यावरही टीका या काळामध्ये होऊ लागली. याबरोबर ख्रिश्चन धर्म प्रसार आणि या देशावर राज्य करण्याचा हेतू त्यांनी लपवलेला नाही, परंतु शिक्षण खुलं झाल्यामुळे, न्यायव्यवस्था खुली केल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय समाज जीवनावर झाला. आणि ब्रिटिश शासन पद्धती न्यायाची होती, तेवढी भारतीयांची नव्हतीच असं म्हणायला हरकत नाही. म्हणून इंग्रजी विद्येच्या प्रभावामुळे भारतीय लोकशिक्षितांनी आपल्याही देशामध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली. शाळा महाविद्यालय काढले आणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये शिकला. पेशवे गेले, इंग्रज आले, ते भारतीयापेक्षा अस्पृश्यांना जवळचे वाटले, कारण जात धर्म परमेश्वरापेक्षा माणूस त्यांनी जवळ केला. अस्पृश्यांना माणूस म्हणून वागू लागले, नोकऱ्यात घेऊ लागले, शाळा शिकवू लागले, न्याय समांतर देऊ लागले, न्याय देऊ लागले आणि याच्यामुळे ते जवळच वाटणं साहजिक आहे. विचारवंत नेहमी शोषिताच्या बाजूने बोलत राहिले. अस्पृश्याने स्त्रिया यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अस्पृश्याची प्रगती झाली पाहिजे, हाही विषय या कालखंडामध्ये मांडण्यात आला. म्हणजे व्यक्तीच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे या देशाची उंची वाढत राहिली. वैचारिक प्रगल्भतेमुळे त्या देशाची उंचीही मोजता येते. म्हणून वैचारिक गद्य देशाचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धन आहे. म्हणून विचारवंतांनी भाषेचा वापर आपल्या शस्त्रासारखा केला. या काळामध्ये अनेक प्रतिभावंत, ज्ञानीवंत, विद्वान, साहित्यिक जन्माला आले आणि मराठी भाषेचा आवाज मित्रांनो बुलंद झाला. साक्षरतेचं प्रमाण वाढलं. भाषाशास्त्र असेल, व्याकरण असेल, लेखन नियम असेल, भाषाशुद्धी असेल, लिपी असेल, याचा विचार करू लागला आणि याचा विकास या काळामध्ये झाला. आणि म्हणून मराठी भाषा वैचारिक मंथनातून, ज्ञान विज्ञानातून प्रगल्भ होत ज्ञान भाषा होऊ लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी होण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि याचबरोबर अनेक प्रकाशक निर्माण झाले, प्रकाशन संस्था निर्माण झाल्या, ग्रंथालये वाढली, पुरस्कार वाढले, पारितोषिकं वाढले, मराठी वाङ्मयावर याच्यावर चर्चा होऊ लागली. मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं, भाषांतरित पुस्तके आले, मराठी निबंध वाङ्मय मराठी माणसाला मराठी भाषेला प्रौढ केले, विचार प्रवृत्त केले, बौद्धिकता वाढवली, त्याची ज्ञान लालसा वाढवली. म्हणून भारतीय विचारवंतांनी पाश्चात्य विचारवंताच्या निकषावर भारतीयांचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन करायला सुरुवात केली. हे थोडंसं आपल्याला घातकच आहे त्या अर्थानं. भारतीय माणसाचं मोठेपण भारतीय माणसाला कळायला हवं होतं, परंतु ते कळालेलं नाही. पाश्चात्य ज्ञानीवंत आहेत, विज्ञानवादी आहेत, भारतीय ज्ञानीवादी होते, विज्ञानवादी होते, पण जगाच्या सोयीचे तेवढे त्याने घेतलं. आणि म्हणून जगाच्या तोडीची असणारी माणसं इथं असणारी सुद्धा ती मानली गेलेली नाहीत. त्यांचं मोठेपण सांगण्यात आपली माणसं पुढे आले पाहिजे याचा सविस्तर विचार याच्या अगोदर आपण करायला हवा होता. पाश्चात्याने भारतीयांच्या वैचारिक या घुसळी मंथनीतून, वैचारिक देवाणघेवाणमधून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांचं योगदान मोलाचं ठरलं. विचारवंत असतील, बुद्धिवंत असतील, प्रतिभावंत असतील, ते या देशाचे दृष्टिपथ होते. या देशाचे वैचारिक संपत्ती असते, वैचारिक धन त्यांचं असतं, तेच धन सर्वश्रेष्ठ आहे. त्या आधारे समाज ढवळून त्यांनी काढला. निबंधकार, विचारवंत देशाची प्रॉपर्टी असं म्हणून, सर्वश्रेष्ठ धन आहे असं म्हणून, तेच श्रीमंत या ठिकाणी ठरले. म्हणून वैचारिक दारिद्र्य गेले पाहिजे आणि समाज त्याच्यामुळे सुखी होतो आहे. म्हणून वैचारिक दारिद्र्य हे समाजाचं फार मोठं नुकसान करताना आपल्याला दिसून येईल. आणि ते वैचारिक दारिद्र्य घालवण्यासाठी, समाजाला सज्ञानाने जागृत करण्यासाठीच नियतकालिकांचा जन्म झाला. त्याच्यासाठी वृत्तपत्र चालवले, त्याच्यासाठी नियतकालिका चालवलेली आहेत. आणि म्हणून विचारवंत 100 वर्षाचा पाहुणे या काळामध्ये लेखन केलेलं आहे, भाषण केलेलं आहे, समाजाला दृष्टी दिलेली आहे. आणि मग ते दृष्टिवंत होते असल्यानेच समाजाला दृष्टी मिळाली आणि आज आपली प्रगती झाली. या विचारवंतांनी इंग्रजांच्या विरुद्ध परखड बोलत राहिले, रीत राहिले. त्यांच्या विचारावर त्या काळामध्ये मग गदा आणणारा कायदा 1857च्या नंतर इंग्रजांनी केला. काही पत्रकाराला त्या काळामध्ये, काही विचारवंताला, लेखकाला शिक्षाही झाल्या, त्या शिक्षा भोगाव्या लागल्या. खाडीलकर, मी सांगितलं तुम्हाला, खाडीलकर निबंध लिहित असत आणि शिक्षा मात्र लोकमान्य टिळकांना होत असे. तरी ते डगमगलेले नाहीत
आणि म्हणून त्यांचे मोल पुढील पिढीनं आपण केले पाहिजे, ज्या विचारवंतांनी, प्रतिभावंतांनी, ज्ञानवंतांनी आपल्या देशात आपल्या ज्ञानाचा, आपल्या संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरा राखली. ते कलावंत, साहित्यिक, विचारवंत महापुरुषाने युगधर्म आपला बदलला आणि देशाची व्यवस्था बदलली. जागतिकतेचे प्रतिभावंत अवतल्याने जगाच्या विचारपीठावर मांडायला आपण मात्र कमी पडलो. पाश्चात्याच्या नजरेतून भारताचे मोठेपण ठरवण्याचा आपण प्रयत्न केला. भारतीयांना न्याय त्यांनी दिला नाही आणि आपल्यालाही देता आलेला नाही. आपल्या प्रतिभावंतांना या कालखंडामध्ये खरं तर न्याय मिळालेला नाही. अभ्यासकांनी, विचारवंतांनी इतिहासात केलेल्या चुका वर्तमान काळामध्ये दुरुस्त केल्या पाहिजेत आणि पुढील पिढीला दिशा दिल्या पाहिजेत. म्हणून जगाला दिशादर्शक ठरणारे मोठी माणसं, बुद्ध असतील, विवेकानंद असतील, गांधी असतील, आंबेडकर असतील, रानडे असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, कितीतरी सांगता येतील. ही मोठे माणसं झाले, परंतु आपण जगाला सांगायला कमी पडलो. म्हणून मराठी नियतकालिकाने भारतीय समाजाला सज्ञान केलं, प्रगल्भ केलं. एक शोषणरहित समाज निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करून देशाच्या भविष्याला अधिक समृद्ध करण्यासाठी, भविष्यामध्ये स्वातंत्र्य मिळून सुखाने या लोकांना जगता येण्यासाठी आपली लेखणी या कालखंडामध्ये झिजवली गेलेली आहे. कशाचीही पर्वा त्यांनी केलेली नाही. आणि यांच्यामुळेच या महाराष्ट्राचा सारा इतिहास बदलून टाकण्याचं सामर्थ्य या विचारवंताच्या लेखनामध्ये होतं. मित्रांनो, काळाच्या पुढचे बघणारे असल्याने भविष्य घडत आपलं राहिलं. नवे राष्ट्र, नवा समाज उभारण्यास आपल्या लेखनीचा आणि बुद्धीचा वापर या विचारवंतांनी या काळामध्ये केला. हे प्रतिभावंत व्यक्ती, राष्ट्रनिर्माते, युगनिर्माते विशिष्ट परिस्थिती जन्माला येतात ती त्या काळाची अपत्य राहिली. असे प्रगल्भ विचारवंत देशात निर्माण झाले तर त्या देशाची प्रगती होते आणि निर्माण झालेल्या विचारवंताची दखलही आपण घ्यायला पाहिजे. नाही निर्माण झाले तर त्या देशाची प्रगती खुंटते. वैचारिक लेखन करणाऱ्या निबंधकारांनी मराठी संस्कृती, मराठी समाज याचा विकास केला आणि ब्रिटिश जोखंडातून मुक्त करणं हे सर्वश्रेष्ठ कर्म त्याही काळामध्ये त्यांनी मानलं. आणि म्हणून या कालखंडामध्ये वाङ्मय, राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रतिभाशाली माणसं उदयाला आली आणि विचारवंताच्या विचारामुळे, त्यांच्या कर्तबगारीमुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला. इंग्रजांच्या प्रशासनामध्ये कडक शिस्त आणि करडेपणा, जुलूम आणि अत्याचार हे धोरण आखल्याने त्याच्याविरुद्ध समाज प्रबोधन करून इंग्रजाच्या विरोधामध्ये लोक उभे करून राष्ट्रवाद रुजवला, वाढवला. इंग्रज गेले, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि वैचारिक निबंधकाराने धर्म, संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मराठी विचारवंताने या महाराष्ट्राला फार मोठं योगदान या काळामध्ये दिलं. या सर्वांना कारणीभूत काय ठरलं असेल तर शिक्षण. त्याचा थोडासा सविस्तर जरा विचार करू की इंग्रजी राजवटीमध्ये शिक्षणाचा परिणाम म्हणून भारतीय भाषा, संस्कृती, धर्म याची ओळख जगाला पटली. मराठी भाषा आधुनिक झाली, वाङ्मयामध्ये आधुनिकता आली, आधुनिक प्रवाह आले, मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार झाला. ब्रिटिशांमुळे महाराष्ट्रामध्ये शिक्षण खुले झालं, उच्च शिक्षित पिढी निर्माण झाली, कॉलेज, महाविद्यालय निघाल्याने समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीला गती मिळाली. या देशीय राजवटीमध्ये शिक्षणाची दयनीय अशा प्रकारची अवस्था याच्या अगोदर होते. शिक्षणाचं प्रमाण भारत देशामध्ये, महाराष्ट्रात अत्यल्प होतं. समाजामध्ये शिक्षणविषयी कसली आस्था नव्हती. प्रामुख्याने ब्राह्मण वर्ग शिक्षणामध्ये होता. शिक्षणाच्या बाराखडी, पावकी, दीडकी, ओडकी याच्या पलीकडे शिक्षण नव्हतं. वाणी असेल, सोनार असेल, प्रभू असेल, थोडे हे लोक शिकत होते. ब्राह्मणाचे चरितार्थ, त्याचा अध्ययन, अध्यापन आणि पूजा अर्चा, पौरोहित्य यावर अवलंबून होतं. आणि म्हणून जातीची मुलं त्यांची शिकत होती. शिक्षणामध्ये ज्ञान लालसा त्यांच्यामध्ये जेवढी होती तेवढी इतरांमध्ये नव्हती. परंतु ज्ञान लालसा जर आपण बघायला गेलं तर खूपच राहिले असते तर पुस्तकं छापली असती. पुस्तकं छापलेली नाहीत. अभ्यासक्रम, विशिष्टाचा अभ्यासक्रम नव्हता. धुळपाटी आणि घोकमपट्टी होती. शिक्षण आणि स्त्री शिक्षण नव्हतंच. शिक्षकही नव्हते, पंतोजी म्हणलं जात होतं. खालच्या जातीच्या मागासलेल्या जातीच्या मुलांना तर शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं. मुस्लिमामध्ये शिक्षणासंबंधी प्रतिकूलता होती. शिकणे म्हणजे कुराण वाचणे असं त्यांचा ग्रह. अरबी, फारसी भाषा शिकत त्याचा फारसा व्यवहारामध्ये त्यांचा उपयोग होत नसे. म्हणून शिक्षण सवर्णासाठी होतं. शिक्षणाचा आणि सरकारचा या काळामध्ये संबंध नव्हता. व्यापाराचे क्षत्रिय थोडे,
व्यापाराची मुलं आणि क्षत्रियाचे थोडे या काळामध्ये शिकत होते. ब्राह्मण मुलांना विद्यार्थ्यांना संस्कृत, व्याकरण, न्याय, वैदिक, ज्योतिषी, वेदांत, अलंकार, धर्मशास्त्रे असं सनातन विषय शिकवले जात होते इंग्रजी येण्याच्या अगोदरपर्यंत. शाळेत बालबोध, मराठी लिपी, मुद्रण कला ही माहिती नव्हती. पुस्तके हस्तलिखित होती. पुराणे, रामायण, महाभारत हे शिकवलं जात होतं. शिक्षकांना पंतोजी म्हणत. त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा नव्हती. मागता येईना पीक तर पंतोजी पण अशी एक म्हण अध्यापक आणि व्यवसायामध्ये निर्माण झाली. ती प्रकाश त्या काळावर टाकते. त्याचबरोबर जे ब्राह्मण शिकत ते त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी शिकत होते. ज्ञानापेक्षा धार्मिक ग्रंथ आणि श्लोक आणि धार्मिक मंत्र तंत्र याचं शिक्षण फार दिलं आणि असा समज त्या काळामध्ये सर्वांचा झालाही होता. आणि खालच्या जातीत पुरोहितांना शिकवावं असं वाटलं नाही. त्याच्यामुळे महात्मा फुले निर्माण झाले. फुल्यांनी त्याला विरोध केला. कायदेशीर नाहीत असा निकाल राहो बहादूर रानडेनं त्या काळामध्ये दिलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच हे सगळे वेदशास्त्र, रामायण, महाभारताचं पौराहित्य शिक्षण बहुजन समाजाला दिलं पाहिजे याच्या अनुषंगानं खटला दाखल केला. न्यायसुद्धा त्यांच्या बाजूने दिला गेला असं सांगितलं जातं. किंवा खालच्या जातीत पुरोहित नियमाचा आग्रह फुल्यांनी धरलेला होता. त्याला विरोध या काळामध्ये झाला आणि लग्न कायदेशीर नाहीत असा एक निकाल त्या काळामध्ये दिला मी आत्ता सांगितला. 1821ला पेशवाई संपल्याच्या नंतर पुन्हा कॉलेज पुण्यामध्ये सुरू झालं. त्याच्यात फक्त ब्राह्मणांना प्रवेश होता. 1838ला धोरण बदलून ब्राह्मणेतरांना प्रवेश जाहीर झाले. शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले झाले. ज्ञानोपासकमध्ये लिहिलेला आहे. त्या काळामध्ये ब्राह्मण नाराज झाले आणि यास विरोध केला. ब्राह्मणेतर विद्यार्थी शिकण्यास नकार दिला आणि धर्मशास्त्रे तसे होते. ब्राह्मण पुण्यातील ब्राह्मण वर्तन पंडिताचे अयोग्य आणि मूर्खपणाचे होते असं त्या काळामध्ये प्रभाकरानं लिहिलंय. त्या काळाची ती देण आता राज्यकर्ते न जाणता येणार शिक्षणामध्ये रस नव्हता. समतेवर आधारित शिक्षण पद्धती नव्हती 18व्या शतकामध्ये. नंतर आली ती. म्हणून व्यवहारिक, धार्मिक, लष्करी शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं. शाळा नव्हत्या. निवडक सवर्ण मुलं आणि ब्राह्मण समाजाची मुलं ती त्यांच्या गरजेप्रमाणे त्या काळामध्ये शिक्षण शिकत होती आणि म्हणून मराठा सरदारांना शिक्षणामध्ये त्या काळामध्ये रस नव्हता येणार होता. त्याचबरोबर प्रशासनामध्ये शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. प्राचीन शिक्षण श्रेणी पद्धती होती. ब्राह्मण धार्मिक विधी इतपत शिक्षण घेत. निखळ ज्ञानाची आवड बोटावर मोजणे इतकेच लोक. शिक्षणाची अशी दारुण अवस्था या काळामध्ये झालेली होती. शिक्षणाची परंपरा, उच्च शिक्षण आणि संशोधन त्यांना या काळामध्ये फारसं महत्त्व दिलेलं नाही आणि म्हणून ब्राह्मण स्त्रिया त्या काळामध्ये शिकत होत्या, इतर नाही. विधवा स्त्रिया करमणूक म्हणून शिकत होत्या. शिकणे, वाचणे, लिहिणे आणि पोथी पुराण वाचणे. मुलीने शिकणे, वाचणे म्हणजे पोथी पुराण वाचून घरी बसावं असं शिक्षण होतं ते. पेशव्यामध्ये शाळा, विद्यापीठ काढावे कुणाला असं वाटलं नाही. उच्च विद्या, शास्त्रे, चारवेद, मुठभर मिरादारी लोकांची त्याच्यावर राहिली आणि आपल्या समाजाला ज्ञानाचा साठा खुल्या मनानं वाटावा, खुल्या मनानं द्यावं असं त्या काळातल्या या लोकांना वाटलेलं नाही. इंग्रजी संपर्क आल्यानंतर या अभिजात ज्ञानाची केंद्रे काही निवडक शहरामध्ये सुरू झाली आणि पाश्चात्याप्रमाणे विद्येचा प्रसार आणि प्रचार करावा आपल्या लोकांना वाटलं नाही. विद्वान व्यासंगी गुणगौरव पेशवाईमध्ये झाला. विद्याव्यासंगी लोकांचा दक्षिणा वाटली गेली परंतु ते त्या ब्राह्मण समाजापुरतं मर्यादित राहिले. शिक्षण नाही, परिवर्तन नाही. ज्या जातींना शिक्षण मिळाले नाही त्याची कसली त्यांनी सुद्धा तक्रार केली नाही ना खेद ना त्यांना काहीच वाटलं नाही म्हणा. त्यांनी काही तक्रार केली नाही, त्यांनी काही मागितलेलं नाही, त्यांना खेदही वाटलेला नाही. कारण विशिष्ट वर्गाला शिक्षण दिलं जायचं. वर्णाची निर्मिती केल्या कारणामुळे आणि बंदी असल्यामुळे गप बसले. शिक्षणामुळे आपल्या सुखी जीवनाची दारे उघडली जातील अज्ञान दुःखाचं मूळ आहे ही कल्पना लोकांना नव्हती. आणि त्याचबरोबर ब्राह्मण समाजाला शेकडो वर्ष कोणी आव्हानही दिलं नव्हतं.
म्हणून समाजाची शिक्षणामध्ये प्रगती नव्हती, संशोधन नव्हतं, ज्ञान नव्हतं, कुणासाठी काय वाचायचं हे ठरलेलं होतं. पारमार्थिक मोक्षप्राप्ती करण्यासाठी ज्ञान आहे आणि त्याच्यावर बंदी आहे, म्हणून बहुजन शिकला नाही. शिक्षणाचा संबंध आपल्या जगण्याशी, आपल्या व्यवसायाशी, ज्ञानवंत होण्यासाठी आणि ज्ञानवंत होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी आहे असं त्या काळातल्या लोकांना सुचलं नाही. इंग्रज भारतात आले, इथल्या सर्वांगीण अभ्यास केला, आधुनिक बौद्धिक विज्ञानवादी त्या असल्या कारणामुळे आघाडीवर होते. आणि मग अमेरिकन मिशनऱ्यांनी 1815ला मुंबईमध्ये शाळा सुरू केल्या. पाश्चिमात्य धर्तीवर शाळा सुरू केल्या. क्रमिक पुस्तके बनवली, मुद्रण, कोश, व्याकरण पुस्तकं प्रगती झाली. 1818ला 11 शाळा होत्या. 1820ला 21 शाळा होत्या. 1824ला मुलींसाठी स्वतंत्र शाळा या ठिकाणी मिशनऱ्यांनीच काढली. मुंबईमध्ये स्त्री शिक्षण सुरू झालं. मुलांची शाळा त्या काळामध्ये नव्हत्या. 200 विद्यार्थी शिकत होते. स्त्री शिक्षका परीक्षा त्या काळामध्ये पथदर्शक ठरल्या. 1832ला मुलींच्या 12 शाळा चालल्या गेल्या. 1815 ते 1836पर्यंत अमेरिकन मिशनऱ्यांनी शाळेमध्ये नेत्रदीपक या काळामध्ये प्रगती केलेली आहे. एल्पिटन भारतात आला आणि भाषेवर त्याचं प्रभुत्व होतं. त्यांनी शिक्षणाला उत्तेजन दिलं. फार चांगला अशा प्रकारचा अधिकारी होता. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला. सर्व इतदेशीय शिक्षित करण्याचा खटाटोप होता. त्यानं इंग्रजांनी थोडंसं दाबलं आणि भारतीयांना जागृत करण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उदारमतवादी एक चांगला प्रकाशक होता, प्रशासक होता. तो असं म्हणतोय की लोकांना अज्ञानामध्ये ठेवून त्यांच्यावर राज्य करण्यात त्यांच्या सदसद विवेक बुद्धीला पटत नव्हते. जगाची कल्पना त्याला होती आणि भारतीयांना ज्ञान देऊ, समाज बदलू, शक्तीची जाणीव करून देऊ, त्याच्यासाठी शाळा आणि कॉलेज त्यांनी काढले. म्हणजेच सज्ञान लोकांनी अज्ञान लोकांना अज्ञानामध्ये ठेवून जास्त दिवस राज्य करणं बरोबर नाही, हे मानवद्रोही एका दृष्टीने त्यांना ते वाटायचं. तीच इथं रुजवलं गेलं. इथल्याही लोकांना विशिष्ट समाजाला अज्ञानामध्ये ठेवून सज्ञानावर राज्य करत आपली पोट भरत इथं राहिले गेले. इंग्रज झाल्याच्या नंतर त्याला इथे तडा मिळाला. हे इथल्या प्रस्थापितांना रुचलं नाही आणि म्हणून नंतर मग विरोध झाला. ते गेले पाहिजे आणि आपण पुन्हा याच्या बोखांडी राज्यकर्ते होऊन बसलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपल्याही लोकांची होती. म्हणून 1818 ते 1857 या काळामध्ये शिक्षणानं आपलं राष्ट्रीय धोरण या काळामध्ये आकारणं आवश्यक होतं. परंतु पुढे बदल झाला आणि 10 व 20 वर्ष हेच धोरण इंग्रजांनी सुद्धा चालू ठेवलं. इंग्रजी संस्कृतीची ओळख झाली. शिक्षण ज्ञान खुलं झालं, वाङ्मय खुलं झालं, सुधारणा सुरू झाल्या आणि आधुनिकतेमध्ये भारत प्रवेश करू लागला आणि ब्रिटिश शासन सोयीसाठी शिक्षणाची अंमलबजावणी या काळामध्ये केली. भारतीय संस्कृती, धर्म, समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था या काळामध्ये राबवलेली नव्हती. जे शिक्षण सुरू केले नाही ते मुंबईमध्ये उच्चभ्रू लोकांच्या वस्त्यामध्ये ते शिक्षण तेव्हाही सुरू झालेलं होतं. उच्चभ्रूच लोक त्या काळामध्ये शिकत होते आणि म्हणून पुण्याला फुल्यांसारख्या माणसांनी 48ला या सगळ्या शाळा सुरू केलेल्या आहेत आणि शिक्षणाचं महत्त्व वाढवलं. त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व सेवाभाव संस्था म्हणून खऱ्या अर्थानं नव्हतं, तर भारतीयांचं शोषण करणं या अंगाने शिक्षण त्यांनी केलं आणि शिक्षण प्रसारामध्ये ब्रिटिशांनी आपलं एक निष्ठावान अशा प्रकारचा वर्ग आपल्याला मानणारा तयार झाला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती आणि म्हणून वरवर अशा प्रकारचा सेवाभाव त्यांनी दाखवला. परंतु अंतर्गत आपले लोक हे समर्थक व्हावेत, हस्तक व्हावेत आणि आपल्याला हवं तसं यांनी वर्तन करून वागावं आणि जास्त वर्ष यांच्यावर राज्य करावं, याच्यासाठी शिक्षणाची धोरणं त्यांनी सुद्धा आखलेली आहेत. शिक्षणाचा टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी त्यांनी त्या पद्धतीने केली नाही. देशीवाद समाजावर काय परिणाम होतील, या समाजात किती वर्ष प्रगती होणार नाही याची काही त्यांनी काळजी केली नाही. नोकरशाही या काळामध्ये वाढवली आणि ते आपल्या हिताची करून घेतली. म्हणून ब्रिटिश संस्कृतीत शिक्षणाची ओळख भारतीयांना मात्र झाली. ज्ञान, विज्ञान, वाङ्मय खुलं झालं आणि अनुकूल असे परिणाम आपल्यावर झाले. भारतीय भाषा, संस्कृती, धर्म याची ओळख झाली, जगाला ती पटली आणि अनेक वाङ्मय याचे विचाराचे प्रवाह मराठीमध्ये आल्या आणि मराठी भाषा समृद्ध झाली. एल्पिस्टने या काळामध्ये पुढाकार घेतला, लोकांना शहाणे केलं, उदारमतवादी होता, ज्ञानाचा प्रसार करण्यात त्याचा उद्देश होता. शिक्षणावर त्यांनी त्या काळामध्ये विचारमंथन केलेलं होतं. अनेक योजना त्यांनी त्या काळामध्ये आखलेल्या होत्या. म्हणून शाळा सुधारणा, शाळांची संख्या, पुस्तकं पुरवणे, शिक्षणात उत्तेजन देणं, प्रोत्साहन देणं, पाश्चात्य शास्त्र शिकवणं, भारतीय ज्ञानाच्या शाखांचा अभ्यासही शिकवला गेला पाहिजे अशी भूमिका त्यांनी त्या काळामध्ये घेतली.
आणि त्याच्यातून मग बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बॉम्बे, ठाणे, भरूच या ठिकाणी शाळा काढल्या. 1824ला हायस्कूल, 1834ला एल्फिन्स्टन कॉलेज काढलेलं आहे आणि एक नवी पिढी शिकू लागलेली आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन बुक सोसायटी या काळामध्ये निघाली. पुणे येथे पुणे कॉलेज काढलेलं आहे. संस्कृत पाठशाळा असं त्याचं नाव होतं. त्याच्यातून पुढे बोर्ड निर्माण झालं आणि 1837ला मराठी या ठिकाणी चाही डेक्कन कॉलेजला पुढे भाषा होऊ लागलेली आहे आणि संस्कृत शाळा ही मराठी भाषा शाळा म्हणून डेक्कन कॉलेज पुढे मान्यता दिली. त्याचबरोबर मुंबईला वैद्यकीय महाविद्यालय केलं. बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840ला निघालं. या शिक्षणामुळे महाराष्ट्रामध्ये वैचारिक विकास आणि वाङ्मयाचा विकास झाला. समाज प्रगल्भ झाला. रूढी, परंपरा, धर्म चिकित्सा करू लागला. प्रशासनात नोकऱ्या मिळाल्या आणि स्त्रिया बहुजन जागृत झाले. राष्ट्रभक्ती रुजली. पाश्चात्य ज्ञान, तंत्रज्ञान, विकास, साहित्य याची ओळख झाली. उदारमतवादाला चालना मिळाली. राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. मुद्रण, प्रसार माध्यमे, वृत्तपत्र, नियतकालिके निघाले. वैचारिक वाङ्मय देशाला दृष्टी दिली. शब्दकोश, शालेय ग्रंथ, व्याकरण निर्माण झाले. हे पुस्तके मोठ्या प्रमाणामध्ये निघाली. सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारची एक पिढी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि सुबत्ता आणि शिक्षणासोबत सेवाभाव ठेवून कार्य करणारा प्रतिभावंत वर्ग या निबंधकारासारखा एकत्रित येऊन विचार करून धोरण आखून वाटचाल केली तर त्या समाजाची प्रगती होते. ती त्यांनी केली. ते समाज हिताचा विचार केल्यानेच आपली आज प्रगती झाली. व्यापार हितापुरता आपलेच वर्चस्व राहावे या विचारसरणीमुळे काही प्रगती खुंटली. भारतीय विद्वानाची गणना त्यामुळे झाली नाही. पाश्चात्य सर्वश्रेष्ठ म्हणत राहिल्याने भारतीय महापुरुष अभ्यासक भारतीयांना कळले नाहीत. तिथे इतरांना कळले तरी त्यांना पुढे येऊ दिले नाही. शास्त्र, ज्ञान, विद्या अनेक विषयामध्ये भारत पारंगत असूनही त्याची नोंद घेतली गेली नाही. जसे भारतात ब्राह्मणांनी वर्चस्व राखले तसेच पाश्चात्यांनी भारतावर वर्चस्व राखलेलं आहे. आधुनिक मूल्य पाश्चात्यकरण झाले आणि भारत, महाराष्ट्र हे ज्ञान परंपरा खरं तर मागे पडले. इंग्रजी शिक्षणामुळे एक शिक्षित उदयास आले. अल्पसंख्याक वर्ग शिक्षण घेऊ लागला. वंचित वर्ग तो बाजूला पडला होता, तो पुढे आला. इंग्रजी प्रभुत्व मिळवले आणि भारतीय देशीय लोक इंग्रजावर प्रभुत्व, भाषेवर प्रभुत्व मिळवलेले हे नवशिक्षित माणसं आपल्या भारतीय लोकांना या कालखंडामध्ये कमी प्रतीचे समजू लागलेले आहेत. देशीय भाषेत संस्कृत ज्ञान वाङ्मय होतं आणि पाश्चात्याच्या तोडीचं होतं. म्हणून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इंग्रजीतून घेतले ते श्रेष्ठ समजले आणि ज्यांनी आपल्या देशी भाषेतून घेतले ती कवडी मोलाचे समजले जाऊ लागले. ज्ञानाचा अमूल्य ठेवा त्याच्याकडे दुर्लक्ष झाला आणि संस्कृत, पाली, अर्धमागधीतील ज्ञान वाङ्मय या ठिकाणी कुजवलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी इंग्रजांनी ज्ञान मिळवलं, प्रवृत्ती वाढवली. इंग्रजी भाषा, विदेशी संस्कृतीचा अभिमान बाळगणारा एक वर्ग देशीय या ठिकाणी त्यांना मिळाला आणि या दोघांच्यामधून एक चातुर्वर्ण शिक्षणातला निर्माण झाला आणि शिकलेला एक वर्ग आणि आता दुसरा एक वर्ग असे दोन पडले गेलेले आपल्याला दिसून येतील. यामुळे भारतीयांची प्रगती होण्यास, पाश्चात्याच्या बरोबर येण्यास अनेक शतकं गेली. आजही पुढे आपण मागे असलो तरी आपले ज्ञान, आपले विचार, विशाल दृष्टिकोन, शिक्षण, उदारता या जगाला समजेल तेव्हा भारतीय संस्कृती श्रेष्ठ, तेव्हा आपल्या प्रतिभावंताचे नाव जगाच्या यादीमध्ये घेतले जाईल. या नियतकालिकाने या जगाला आपल्या बुद्धीची चुणूक, योगदानाची चुणूक या कालखंडामध्ये दाखवली. या प्रतिभावंतांनी फार मोठं काम या कालखंडामध्ये केलं आणि मराठी वाङ्मयाचा सगळा इतिहाससुद्धा या कालखंडामध्ये बदलून गेला. या विचारवंताचं फार मोठं योगदान आपल्याला या ठिकाणी नाकारता येणार नाही. या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत आणि याच्यानंतर मुलांनी मला भेटायचं आहे. माझा मोबाईल नंबर मी 800 72 483 800 72 483 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि आपल्या या नोट्स मी ज्या काय आहेत आपल्या पेपरच्या त्या सर्व नोट्सचा आंबेडकर चौकामध्ये जे राऊत सेंटर आहे, राऊतचं जे तेलाचं सेंटर आहे, झेरॉक्स सेंटर आहे, हेगोश्रीच्या बाजूला, त्या ठिकाणी मी सेव्ह करून ठेवणार आहे. आपल्याला जसा वेळ मिळेल तशा या नोट्स तिथून आपण उपलब्ध करून घेऊन जावाव्यात. याबरोबरच मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सदा कराडचं पुस्तक, मराठी गद्याचा इंग्रजी अवतार दत्तो वामन पोद्दारांचं पुस्तक, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 1 अनारीश पांडे,
आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 1 अ. ना. देशपांडे. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार सुभाष भेंडे. दलितांची नियतकालिके हरिश्चंद्र निर्मळे. अर्वाचीन मराठी गद्याची उत्क्रांती. महाराष्ट्रातील समाजसुधारक मंगल कामंत. महाराष्ट्राची गाथा ह. म. घोडके खंड 1, 2. महाराष्ट्रातील समाजसुधारक साहेबराव गाटाळ. महाराष्ट्रातील समाजसुधारक साहेबराव गाटाळ हे पुस्तक महत्त्वाचं आहे. भाषा साहित्य आणि संस्कृती सदा कराडे. काही पुस्तकं आपण या अनुषंगाने चाळा, आपला अभ्यास चांगला होईल. आपण हे सगळे व्याख्यानं आपण ऐकलेले आहेत आणि आपण ऐकलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्याने ऐकलेले नाहीत त्यांनी फोन केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला ते रिपीट करता येतं का, त्याचाही विचार आपण पुढच्या तासामध्ये आपल्याला कधीतरी पुढे करता येईल. आणि मी एनी टाईम आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. कुठल्या शंका, कुठले प्रश्न आहेत आणि प्रश्न कसे विचारणार आहेत तेही मला विचारावं. आणि त्याच्यानंतर काही प्रश्नही मी व्हॉट्सअपवर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मला जेणेकरून माझा अभ्यास तो होता मराठी वाङ्मयाचा इतिहास माझा आवडीचा विषय आहे, परंतु तरीसुद्धा हे या लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्तीत जास्त पुन्हा एकदा वाचनाला वेळ दिला आणि कमी वेळामध्ये थोडंसं अधिक गतीनं सांगितलं असेल, परंतु तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकल्याच्या नंतर निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये लिहिता येईल. हा आत्मविश्वास मला आहे तो आपल्याला नक्की येईल. आपल्याला पुढच्या या सगळ्या कालखंडामध्ये शुभेच्छा देऊ आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र त्या काळाचं नियोजन आपल्याला करता येईल. या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन थांबतो.